नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आनंद या मालिकेचा आजचा 4 ऑगस्टचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इथे ते नोकर ते जळलेलं सगळं भरायला आलेले असतात. तर हा विद्याधर त्यांच्याकडे बघतो आणि एकदम ओरडतो, "ए, ए, ए, काय करायलाय तुम्ही? थांबा, थांबा, व्हा मागं, व्हा मागं." मागं व्हा म्हणतो नव्हे, असं म्हणत हा ओरडतो आणि म्हणतो, "हे जळलेलं फॅमिली ट्री हे असंच पडून राहू देत." आणि मग त्याला आठवतं, की कसं ते जाळलं होतं, कसं ते बोलले होते पृथ्वी आणि सगळे. तर आता त्याला विद्याधराला ते आठवतंय सगळं आणि तो म्हणतो पुढे, की ह्यो जो फॅमिली ट्रीचा कोळसा आहे की नाही, तर ह्यो बघून त्याच्या युगंधरला आणि त्याच्या पोरासनी लक्षात राहायला पाहिजे, की हे करणारा विद्याधर अजून बी या हवेलीमध्ये जिवंत आहे. कळलं काय तुम्हासनी? चला निघा इथनं, असं म्हणत त्यांना पाठवून देतो त्या नोकरांना. निघा म्हणतो ना, असं म्हणून काठी घेतो तिथलीच उचलून आणि आता त्याच्यामुळे ते निघून गेलेत आणि ते नोकर निघून गेल्यानंतर हा विद्याधर मात्र स्वतःकडे असं बघतोय विचित्र. हसतोय स्वतःशीच आणि म्हणतो, "तुला काय वाटलं युगंधर, की ह्यो खेळ इथंच संपलाय होय? तर नाही. अरे, पण ही तर फक्त ठिणगी आहे ठिणगी. खरी आग लागायची अजून बाकी आहे," असं म्हणतो आणि त्यातल्याच ना ती राख अशी जी काही आहे जळलेली, ती आपल्या हातामध्ये घेतो अशी चांगली मुठी भरून असं जळलेलं ते राख अशी हातामध्ये घेतो. बघतो त्या मुठीकडे काळ्या झालेल्या आणि म्हणतो, "आनंदी, ही नात्यांची झालेली राख तुझ्या आयुष्यात आता अशी कालवतो की नाही, की आयुष्यभर नुसती टिपं गाळत बसशील बघ तू." तर आता बघूया पुढे काय घडतंय ते. तर आनंदी ना इथे अशी एकटीच किचनमध्ये ना रडत अशी उभी आहे आणि तिला ना काही समजत नाही, की नेमकं काय झालेलं आहे ते. तर हा विद्याधर येतोय आता तिच्याजवळ आणि ती राख तिच्या अंगावर अशी उडवतो जवळ येऊन सगळीकडे. तर "कोण आहे? कोण आहे? काय आहे हे?" असं इथे आनंदी म्हणत असते. तर विद्याधर जरा पुढे येतो आणि तिच्या गालालाच ना डायरेक्ट राख लावतो आणि म्हणतो, "होळी रे होळी, पुरणाची पोळी, साहेबाच्या तोंडात बंदुकीची गोळी," असं म्हणत चिडवतो. तर आनंदी म्हणते, "विद्याधर सर, तुम्ही इथे काय करताय?" तर हा विद्याधर म्हणतो, "होय आनंदीबाई, होय, मीच आहे, मीच. काय गं, त्या दिवशी मला तुम्ही फटाका उडवून दिवाळी दाखवली होती ना मग त्या दिवशी. आ? अन् आज आज तुझ्या अख्ख्या कुटुंबाची कशी होळी केली ते बघितलंस काय तू?" असा विद्याधर विचारतो आणि म्हणतो, "आज तुमच्याच हाताने त्या फॅमिली ट्रीला आग लावून मी माझी होळी साजरी केली आहे," असं म्हणत हसतो बरं का खुनशी आणि पुढे म्हणतो, "आणि आनंदी, तुला माहिती आहे काय? आत्ता तुझ्या तोंडावर मी काय फेकलंय ते? तर तुझ्या निंबाळकर घराण्याच्या जळलेल्या फॅमिली ट्रीची राख फेकली आहे मी, राख तुझ्या तोंडाला." आणि मग आनंदी जरा कावरी-बावरी अशी होते. विद्याधर म्हणतो पुढे, "तू विचार करत असशील नाही, की ती चिठ्ठी कुणी बदलली? त्यातला मॅटर कसा काय बदलला गेला? हा सगळा विचार तुझ्या मनात येत असेल नाही? तर ऐक आता, तर ती चिठ्ठी मी बदलल्या मी." असं म्हणतो खुनशीपणाने बघत असं अगदी आणि आता आनंदी ना एकदम अशी परत बावचळते आणि तो तिला जवळ ओढून घेतलेलं असतं. तर आता विद्याधर पुढे म्हणतो, "आणि तुला काय वाटलं गं? मला चॅलेंज देऊन तू जिंकलीस? त्या पोरांची आई बनलीस तू? त्यांनी तुला स्वीकारलं? एहे, एहे! अगं त्या दिवशी वर तोंड करून मला उलट उत्तर देत होतीस ना तू, तेव्हा मी आतल्या आत हसत होतो. आतल्या आत हसत होतो तुझ्यावर. अगं येडे, तुला अजून कल्पना पण नाहीये, की तुझ्या पाठीमागं ह्यो विद्याधर नक्की कुठला डाव खेळायला लागलाय ते. आता बघ, ती पोरं तुझा आणि तुझ्या त्या मालक साहेबाचा कसा तिरस्कार करतात ते. बघच तू. आणि तो मालक साहेब तुझा तुझा तो रक्षणकर्ता मालक साहेब, तर तो बी ना तुझ्या बी विरोधात गेलाय आता. असा आनंदीला भडकवतोय तो विद्याधर आणि म्हणतो, "त्यामुळे या वाड्यामध्ये तुझा कुणी बी वाली उरलेला नाहीये. एकटी पडलीयेस तू एकटी, कळलं काय?" असं खोदून-खोदून चिडवतोय तिला आणि म्हणतो, "अन ऐक पुढं, कसा त्या फॅमिली ट्रीची राख केली की नाही मी जाळून, तसं तुझं अस्तित्व बी त्याच राखेत गाडून टाकणार आहे मी, लक्षात ठेव." अशी धमकी देतोय हा विद्याधर आनंदीला आणि प्रेक्षकांना आता आनंदीला कळलेलं आहे की चिठ्ठी कोणी बदलली परत हा विद्याधर चिडवतो तिला आणि म्हणतो, "होळी रे होळी, पुरणाची पोळी, मालक साहेबाच्या पोटात बंदुकीची गोळी," असं म्हणत चिडवतो तो आणि म्हणतो, "हॅपी होली आनंदी, हॅपी होली." असं म्हणत तिकडनं निघून जातोय प्रेक्षकांनो हा विद्याधर.
तर हा निघून गेल्यानंतर आनंदी आपल्या हाताला, गालाला जे काही काळं लावलेलं आहे ते असं पुसायचा प्रयत्न करते. तिथंच उभी राहून कसल्या ना कसल्या तरी विचार करते आणि म्हणतीये, "विद्याधर सर, तुम्हाला काय वाटतंय? ही फॅमिली ट्री जाळून किंवा ही फॅमिली ट्रीची राख तुम्ही माझ्यावर टाकून तुम्ही जिंकलात. पण लक्षात ठेवा, फिनिक्स पक्षीसुद्धा राखेतूनच जन्माला येतो. तुम्ही आज या घराची होळी केलीत ना, तर आता मी सुद्धा याच राखेतून निंबाळकरांच्या या घराला सोन्यासारखं पुन्हा उभं करून दाखवेन. हा शब्द आहे या आनंदीचा तुम्हाला. चला, आनंदी परत जिद्दीनं पेटून उठलेली आहे. आता नेमकं काय काय करतीये, कसं एकत्र कुटुंब आणते हे बघत राहणं मात्र इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, इकडे पृथ्वी आलेला आहे युगंधरच्या रूममध्ये आणि युगंधर फोटो बघत असतो समीधाचा, तो काढून घेतलेत. तर आता पृथ्वी म्हणतो, "मिताली, प्रांजल, आपल्या आईचे सगळे फोटो या रूममधनं काढून टाका. काढून घेऊन जाऊया आपण. कारण या माणसाला आपल्या आईचा एकही फोटो या रूममध्ये ठेवण्याचा अधिकार नाहीये." तर प्रांजल, "काय चाललंय?" असा हा युगंधर ओरडतो, पण त्यांचं कोणी ऐकत नाही. मिताली तर बेडवर चढते आणि ती मोठी फ्रेम काढून खाली घेते. प्रेक्षकांनो, सगळे फोटो काढून घेतलेत. युगंधर म्हणत असतो, "मिताली, तो फोटो ठेव इकडे." तर मिताली म्हणते, "तो आमच्या आईचा फोटो आहे." असं म्हणून चिडाचिडी चालली आहे. तर युगंधर म्हणतो, "हात नाही लावायचा." तर आता पृथ्वीच त्या फोटोला हात लावतो आणि म्हणतो, "फोटो सोड." तर युगंधर म्हणतो, "नाही सोडणार." तर पृथ्वी सांगतोय, "फोटो सोडा." तर "मी म्हणालो, हा फोटो सोडा." असं आवाज चढवून बोलतो हा पृथ्वी युगंधरशी. मिताली आणि प्रांजल सुद्धा रागाने बघत असतात. तर प्रेक्षकांनो, यांचा गोंधळ ऐकून माई आणि बापू आतमध्ये येतात आणि "काय चाललंय हे? काय हा वेडेपणा?" असं माई विचारतात. तर आता पृथ्वी म्हणतो, "आता आम्ही ना वेडेपणाच करणार आहोत." तर बापू सांगतात, "तुम्ही आधी शांत व्हा आधी, शांत व्हा. हे बघा, आमचं काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घ्या." तर पृथ्वी चिडून म्हणतो, "बापू, अजून काय ऐकायचं राहिलंय?" आता पृथ्वी बापूंवर पण चिडलाय आणि पुढे म्हणतो, "जो माणूस आमच्या आईच्या आठवणी जगण्याचं खोटं नाटक करत होता, तो तर भलतंच निघालाय." अशा शब्दात हा पृथ्वी बोलायला चालू करतोय. माई म्हणतात, "अरे, तुझा बाप आहे ना तो?" असं ओरडून विचारतात. म्हणतात, "असा अपमान करणार आहेस का तू?" तर पृथ्वी एकदम म्हणतो, "बाप? बाप? जो माणूस आयुष्यभर स्वतःच्या मुलांशी खोटं बोलत आला, तो बाप?" असं इकडे चिडून परत म्हणतो हा पृथ्वी. आणि प्रेक्षकांना पृथ्वीची चिडचिड साहजिकच आहे. पृथ्वी पुढे म्हणतो, "ज्याने आमच्या आईच्या आठवणी पायाखाली तुडवून दुसरं लग्न केलं, तो बाप?" असं सगळं ओरडून म्हणतो हा पृथ्वी. आणि मिताली सुद्धा तोंड वाकडं करते. पृथ्वी पुढे म्हणतो, "या अशा माणसाला तुम्ही बाप म्हणताय? या असल्या माणसाला?" बापू तर आता की नाही काळजी न बघतायत. पृथ्वी म्हणतोय आता परत युगंधरकडे बघत, "फोटो सोडा." आणि गच्च असा फोटो धरून ठेवलाय बरं का दोघांनी सुद्धा. पृथ्वी परत एकदा म्हणतो, "मी म्हणतोय फोटो सोडा." युगंधरने सुद्धा फोटो घट्ट धरून ठेवलाय आणि या पृथ्वीने सुद्धा. तर आता "पृथ्वी, अरे तुझा राग आम्ही समजू शकतोय. अरे पण तो तुमचा बाप आहे आणि समिधा त्याची बायको होती. अरे एखादा फोटो तरी त्याच्याकडे राहू दे ना." असं म्हणत ना बापू पृथ्वीला समजावायचा प्रयत्न करतात आणि माई सुद्धा अशा हतबल चेहऱ्याने बघतायत. बापू पुढे म्हणतात, "अरे दगडाच्या काळजाचा होऊ नकोस रे पृथ्वी." तर लगेच पृथ्वी म्हणतात, की "अहो बापू, दगडाच्या काळजाचा मी नाहीये. दगडाच्या काळजाचा हा माणूस आहे, हा माणूस." पृथ्वीनं आता युगंधरला बाबा पण म्हटलेलं नाही, हा माणूस म्हटलंय. आणि मग पुढे म्हणतो, "जो खुशाल दुसरं लग्न करून बसलेला माणूस आहे हा." माई पुढे म्हणतात, "अरे तुझी आई आहे ना ती, तिची एक तरी आठवण त्याच्याजवळ राहू दे की." तर पृथ्वी म्हणतो, "माई, हे फोटो इथे सगळे लावून, सगळीकडे हिचे फोटो, आईचे फोटो लावून हा माणूस ना ढोंगीपणा करतोय जगासमोर, फक्त ढोंगीपणा करतोय." असा पृथ्वी चिडून बोलतो आणि म्हणतो, "आमच्या आईचा एक जरी फोटो या खोलीत किंवा या माणसाकडे राहिला ना, तर तो आमच्या आईचा सगळ्यात मोठा अपमान असेल." असं सगळ्या पृथ्वीनं बोललंय बरं का आता. आणि युगंधर काहीच आता बोलत नाही, गप्पच बसून आहे. प्रांजलकडे बाकीचे फोटो देतो पृथ्वी आणि म्हणतो, "बाबा, फोटो सोडा. तुम्हाला शेवटचं सांगतोय, हा फोटो सोडा." तर "सोडा म्हटलं ना मी तुम्हाला." असं म्हणत ओरडून बोलतोय बरं का आणि चिडून बघतोय. युगंधर सोडत नाहीये फोटो क्षणभर. आणि मग प्रेक्षकांनो, नंतर काय युगंधरच्या मनामध्ये येतं देव जाणे. युगंधर असा ना एकटक पृथ्वीकडे बघत राहिलाय नुसता आणि त्या फ्रेमला गच्च पकडलंय आणि शेवटी ना तो फोटो फ्रेम जी काही आहे, ती इथे युगंधर हातातनं सोडून देतो आपल्या आणि तो पृथ्वीकडेच देतो तो फोटो.
पृथ्वी एकदम ना त्यांच्या म्हणजे त्याला वाटत असतं, की फोटो सोडणार नाहीत बाबा. पण त्याने फोटो सोडल्यानंतर ना पृथ्वीची नजर बघा कशी आहे आपल्या बाबांकडे बघायची. युगंधर पुढे म्हणतो फोटो सोडत, की "ठीक आहे, हे बघ हा फोटो घेऊन जाऊन जर का तुम्हाला वाटत असेल, की तुमच्या आईच्या आत्म्याला शांती मिळेल आणि मला खाली दाखवून तुम्हाला जर का आनंद मिळत असेल, तर तुम्ही खुशाल घेऊन जा हा फोटो. घेऊन जा." तर लगेच ना मिताली म्हणते, "वाह! वाह मिस्टर निंबाळकर तुम्ही सिद्ध केलंत हां, की तुमच्या मनात आमच्या आईबद्दल थोडंही प्रेम आता उरलेलं नाहीये." तर प्रांजल म्हणतं लगेच, "कशी मोकळी दिसते ना ती भिंत. आता आनंदाने लावा या भिंतीवर तुमच्या नवीन बायकोबरोबरचे फोटो." असा हा प्रांजल चिडून बोलतो तिरकसपणाने, खोचकपणाने आणि पुढे म्हणतो, "अभिनंदन निंबाळकर तुमच्या नवीन संसारासाठी." आणि नाही, नाही, नाही. सॉरी, सॉरी. तुमच्या या नवीन नाटकासाठी असा हा प्रांजल खोचकपणे बोलतो आणि म्हणतो, "चल दादा, आता मुलं सगळी ना फोटो घेऊन निघून गेलेत." त्यांना वाटत असतं, की फोटो देऊ देणार नाही युगंधर. पण युगंधरने मुलांचं ऐकलंय. फोटो सगळे काढून देऊ दिलेत आपल्याकडचे. बापू पुढे म्हणतात युगंधरला, "युगंधर तू हतबल होऊ नकोस. अरे आम्ही दोघं मुलांकडे जातो आणि त्यांच्या पाया पडतो आणि सगळे फोटो घेऊन येतो." माई पण म्हणतात, "युगंधर मला तुझी ही अवस्था बघवत नाहीये. मी आत्ता जाऊन फोटो घेऊन येते." तर युगंधर म्हणतो, "काय त्याची गरज नाहीये माई बापू." असं सांगतो बरं का आणि म्हणतो, "माझं समिधावरचं प्रेम या फोटो फ्रेम पुरतं लिमिटेड किंवा मर्यादित नाहीये ते फोटो प्रेम. ते आयुष्यभर माझ्या मनात आहे, माझ्या हृदयात आहे, माझ्या नसा-नसात आहे." असं सांगतो समिधावरच्या प्रेमाबद्दल आणि म्हणतो, हे सगळे फोटो घेऊन माझ्या मुलांच्या काळजांना जर का शांतता मिळत असेल, त्यांना तिचा आधार वाटत असेल, तर खुशाल घेऊन जाऊ दे ते फोटो. कारण या क्षणी त्यांना माझ्या या आधारापेक्षा आपल्या आईच्या आठवणीची जास्त गरज आहे, असा हा युगंधर म्हणतोय. आणि प्रेक्षकांनो जरा वातावरण टेन्सच आहे. काय वाटतंय, काय होईल पुढे ते बघूया, जाणून घेऊया. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर प्रेक्षकांनो इकडे आनंदी आपल्या हाताचं सगळं पुसून काढते ते. तर ही छाया येते आणि म्हणते, "आनंदीताई बाहेरच्या कचऱ्याच्या डब्यात सुद्धा चिठ्ठी नाही सापडली." तर आता आनंदी म्हणते, "छायाताई अहो विद्याधर सरांनीच ती चिठ्ठी बदलली होती." तर ही छाया म्हणते, "काय?" मला ना जरा संशय होताच त्यांच्यावर आधीपासून. तर इथे आनंदी आता ती म्हणते, "हा सगळा गोंधळ ना विद्याधर सरांनीच घातलेला आहे. छायाताई प्लीज, प्लीज मला आत्ताच्या आत्ता मालक साहेबांकडे घेऊन चला. त्यांना हे सगळं सत्य मला लवकरात लवकर सांगितलं पाहिजे. नाहीतर नाहीतर हे संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल." तर छाया म्हणत असे, "नाही, नाही असं काही होणार नाही." आणि ती घेऊन जाते. "चला मी साहेबांकडे घेऊन जाते." असं म्हणत दोघीजणी येतायत. तर युगंधर ना हॉलमध्येच आहे तिथे आणि तो काहीतरी शोधतोय बरं का. तो असा एकदम चालत खुर्चीच्या इथे आलाय आणि इकडे ना, "छायाताई तुम्ही आपण इथे कुठे चाललोय?" तर "तुम्ही चला मी घेऊन जाते तुम्हाला." असं छाया सांगते आनंदीला. युगंधर काहीतरी पेपर्स वगैरे सगळे असे काढतो खुर्चीच्या त्या सगळ्या ड्रॉवर्समधून. तर आता छायाताई म्हणते, "आनंदीताई मालक साहेब समोरच आहेत आणि तुम्ही बोलून घ्या, तुमच्याशी बोला, मी येते. तर द्या इकडे." असं म्हणत आता ते बाकीचं कापड वगैरे ही छाया घेऊन गेली आणि आता आनंदी ना तिथे उभी आहे अशी. आता प्रेक्षकांनो बघा पुढे काय होतंय ते. युगंधर ते जे काही साहित्य काढतोय ते काढत असताना त्याचं लक्ष जातं तर आनंदी तिथे उभी असलेली दिसते. तो एक नजर आनंदीकडे फक्त बघतो आणि आता पुढे तसाच निघून जाणार तेवढ्यात आनंदी हाक मारते, की "मालक साहेब." तर युगंधर थांबतो आणि आनंदीकडे बघतो. तर आनंदी म्हणते, "ती चिठ्ठी विद्याधर सरांनीच बदलली होती." आणि मग प्रेक्षकांनो आनंदी पुढे सांगते, "त्यांनी चुकीच्या मजकुराची चिठ्ठी तिथे ठेवली होती त्यांच्या इथे. आपण एकदा जर का मुलांशी या सगळ्याविषयी बोललो तर?" तर युगंधर विचारतो, "त्याने काय होणार आहे? मुलांच्या मनातली धगधगणारी आग कमी होणार आहे का त्यांनी?" हा प्रश्न युगंधर विचारतो आणि म्हणतो, "तुला पहिल्यापासून माहिती होतं, की विद्याधर कसा माणूस आहे. मग त्याच्यापासून जरा जपून राहायचं ना तू." असं आता विद्याधरबद्दल बोलताना युगंधर म्हणतो आणि म्हणतो, "या सगळ्या परिस्थितीमध्ये तू सावध राहायला पाहिजे होतंस. खरं तर हे सगळं मी तुला का सांगतोय किंवा का बोलतोय, म्हणजे याच्यात काही तुझी काहीच चूक नाहीये. चूक फक्त माझी आहे." असं युगंधर म्हणतो आणि म्हणतो, "मी तुझं ऐकायला नको होतं. ज्यावेळेला तू म्हणालीस, की मुलांसमोर मी मोलकरीण बनून राहते, तर त्यावेळेला मी तुला ठामपणाने नाही म्हणून सांगायला पाहिजे होतं त्यावेळेला." असं इथे युगंधर म्हणतो आणि म्हणतो, "मला ही एक गोष्ट आधीच समजायला हवी होती. मुलांना जेव्हा सत्य कळेल, त्यावेळेला हे सगळं सत्य होणार आहे, हे सगळं होणार आहे हे माहिती होतं मला. पण मला नेहमी वाटायचं, की की मुलांना जेव्हा सत्य कळेल, तेव्हा ते चिड करतील, ते चिडतील, त्यांना वाईट वाटेल या सगळ्या गोष्टींचं.
पण त्यावेळेला ना, तो फक्त राग माझ्यावर काढला असता त्याने आणि तो मी सहन केला असता राग त्यावेळेचा. पण पण ही मुलं ना, आता माझ्यावर नाही तर सगळ्या अख्ख्या कुटुंबावर चिडून बसली आहेत, असं युगंधर म्हणतो आणि त्या गोष्टीचं त्याला फार वाईट वाटतंय. त्या आनंदीना विचार करते अशी एकदमच. युगंधर पुढे वळत म्हणतो, की आज इतक्या वर्षानंतर माझा मुलगा पृथ्वी माझ्याशी प्रेमाने आणि आनंदाने बोलायला लागला होता. पण मला वाटलं होतं, की माझ्या आयुष्यातले हरवलेले दिवस जे काही आहेत, ते परत येतील असं मला वाटत होतं. पण मी सुद्धा या खोट्या नाटकाचा भाग झालो. तुझी साथ दिली मी. पण आता बघ ना, आता काय उरलंय माझ्या आयुष्यात? असा प्रश्न हा युगंधर विचारतोय आणि म्हणतोय, माझ्या आणि माझ्या मुलांच्या नात्यात अशी भिंत उभी राहिली आहे ना, खूपच इमोशनल झालाय हा युगंधर आणि पुढे म्हणतो, की या जन्मात ती कधी सांगताच येणार नाही जी भिंत उभी राहिली आहे ती, असं तो बोलतो. पण आनंदी म्हणते, पण मालक साहेब विद्याधर सरांनी हा घातलेला गोंधळ आपण त्यांना तर इकडे युगंधर म्हणतो, आनंदी आता बघा, तो म्हणतो, "तुला चांगलं माहिती होतं, की विद्याधर कुठल्या बी थराला जाऊ शकतोय. मग तू त्या चिठ्ठीच्या बाबतीत सावध का नाही राहिलीस?" हा प्रश्न परत एकदा विचारलाय बरं का आणि म्हणतो, "ठीक आहे, आता झालं ते झालं. तीच गोष्ट किती वेळा उगाळायची आपण?" असं म्हणत युगंधर तिकडनं निघून गेलाय. तर आनंदी मात्र तिथेच विचार करत आहे आणि म्हणते ती, "मालक साहेबांचा शब्दांशब्द खरा आहे. पण मीच असं ना निष्काळजीपणे वागायला नको होतं. पण काहीही झालं तरी मी हार नाही मानणार, असं आनंदी ठरवते आणि आता म्हणते मनात, की मी मुलांशी जाऊन बोलेन. हवं तर त्यांच्या पाया पडेन मी. पण त्यांना ही सगळी परिस्थिती जी काही आहे ती समजावून सांगेन आणि कदाचित त्यांचा त्यांच्या वडिलांवरचा राग कमी होईल, असं इथे आनंदी स्वतःशीच म्हणते आणि आपल्या या डोळ्यातलं येणारं पाणी पुसतीये. प्रेक्षकांनो बघूया मुलं आनंदीचं ऐकतील का? तिला दारात उभं तरी करून घेतील का? असं वाटतंय. बघत राहूया पुढे काय घडतंय ते. तर प्रेक्षकांनो शिल्पा आत्या सुद्धा मुलांच्या दरवाज्यापाशी आली आणि दरवाजा वाजवत हाका मारते. ती म्हणते, "पृथ्वी, प्रांजल, मिताली, मी जेवण घेऊन आलीये. थोडंसं तुम्ही जेवा ना. एवढं प्रवासातनं आलाय, काही खाल्लं नाहीये. उपाशी असाल तुम्ही. दार उघडा ना. पृथ्वी, प्रांजल, दार उघड." आता तिथे आनंदीला बघून ना शिल्पा आत्याचा ताबा सुटतो. ती म्हणते, "तू? तुझी हिंमत कशी झाली का इथे येण्याची? किती निर्लज्ज आहेस गं तू!" असं सगळं आता शिल्पात्या ओरडून विचारते आणि म्हणते, "आज तुझ्यामुळे माझी मुलं उपाशी आहेत. तुझ्यामुळे ती बोलत नाहीयेत माझ्याशी. सगळं सगळं तू सगळ्याला तू कारणीभूत आहेस. तुला तर." तर आनंदी म्हणते, "ताईसाहेब, तुम्हाला मला जे काही ओरडायचंय ते ते मला मान्य आहे. तुम्हाला मारायचंय मला तर मारू शकता. तर मला चालेल ते." असे इथे आनंदी म्हणते. पण म्हणते, की "प्लीज, प्लीज, प्लीज जरा एकदा मला पृथ्वीशी बोलू द्या प्लीज. मला त्याला समजवू द्या, की हे लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय. एकदा एकदा हे करू द्या, प्लीज बोलू द्या." तर इकडे, "अगं ते माझ्यासाठी दार उघडत नाहीयेत, तुझ्यासाठी काय उघडणार? तू जा गं इथून." असं शिल्पात्या ओरडते. आनंदी म्हणते, "एकदा मला प्रयत्न करू द्या." तर आता शिल्पात्याकडे आनंदीकडे बघत राहिली तर "पृथ्वी, पृथ्वी ऐक ना माझं, दार उघड ना, ऐक ना." एकदा माझं ऐकून घ्या, असं म्हणत आनंदी दरवाजावर थापा मारते. "पृथ्वी, पृथ्वी दार उघड." तर इकडे शिल्पात्या पण म्हणते, "पृथ्वी, पृथ्वी दार उघड. अरे दरवाजा उघडा रे." तर आता माझं फक्त एकदा ऐकून घे. मग हवं तर नको बोलूस तू माझ्याशी, पण एकदा ऐकून घे रे. आपण मित्र आहोत ना. आपल्या मैत्रीच्या नात्याखातर एकदा दार उघड पृथ्वी. तर इथे शिल्पात्या ओरडून म्हणत असते, "मी सांगितलं ना तुला, तुझ्यासाठी दरवाजा नाही उघडणार तो. तू जा इथून." पण तोपर्यंत प्रेक्षकांनो पृथ्वीने या दरवाजा उघडलाय बरं का आणि आता इथून पुढं नवं नाटक बघायला मिळणार आहे. तर आनंदी म्हणत असते, "पृथ्वी थँक बरं झालं तू दरवाजा उघडलास. मला माझं एकदा ऐकून घे ना." तर पृथ्वी चिडून म्हणतो, "मला स्वतःचा मित्र बनवायची हिंमत सुद्धा करू नकोस तू." असं आता चिडून बोलतोय बरं का हा आनंदीशी आणि पुढे काय म्हणतो बघा, "हे बघ आपल्यात कुठल्याही प्रकारचं नातं नाहीये. तू एक नंबरची खोटी आणि कपटी बाई आहेस तू." मिताली सुद्धा तिथे शांत उभी राहून हे सगळं ऐकतीये. प्रांजल सुद्धा आत नसाकीने रागीट लूक देतोय या आनंदीला आणि आता पृथ्वीचा पारा फार चिडलेला आहे बरं का. आनंदी म्हणते, "ठीक आहे,
तुम्ही माझे मित्र नाही आहात हे चालेल मला. आणि आता प्रेक्षकांनो पुढे आनंदी म्हणते, की "पण मी अजूनही तुम्हाला स्वतःची मैत्रीण मानते. एकदा ऐकून घ्या मी काय सांगते ते." आणि तेवढ्यात आता पृथ्वी ना इकडे आत्याच्या हातातली काठी ओढून घेतो आणि जोरजोरात स्वतःच्या हातावर मारायला चालू करतो आणि बाकी सगळे ओरडतात, "अरे वेड्यासारखं करू नकोस. काय चाललंय तू? तर मारून घेऊ नकोस तू. असं करू नकोस. दादा, दादा." असं म्हणत मिताली, प्रांजल येतात. तर पृथ्वी ओरडून म्हणतोय, "मीच मूर्ख आहे, की ह्या मुलीला मी स्वतःची मैत्रीण बनवून बसलो." असं म्हणत पृथ्वी स्वतःला जोरजोरात मारून घेतोय आणि म्हणतो, हीच लायकी आहे माझी." असं करत चिडलाय बरं का भरपूर पृथ्वी आणि खूप जोरात मारून घेतोय ती काठी घेऊन आणि म्हणतो, "जोपर्यंत ही मुलगी कबूल करत नाही, की मी हिचा मित्र नाहीये, तोपर्यंत असंच मारत राहीन मी आणि मला कुणीही हात लावायचा नाहीये." तर पृथ्वी, "पृथ्वी ऐकून तर घे माझं." आणि असं आनंदी म्हणत असते, पण एकदम पृथ्वी खूपच जोरात मारून घेतोय ते बघून ती म्हणते, "बरं ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे." आता पृथ्वी मारायचा तरी थांबलाय. पृथ्वीला आनंदी पुढे म्हणते, की "आपल्यात कुठलंही नातं नाहीये. तुम्ही माझे मित्र नाही आहात." असं आनंदी रडत-रडत इथे म्हणते आणि प्रेक्षकांनो पृथ्वीला परत एकदा ती म्हणते, "फक्त एकदा माझं ऐकून घे." तर पृथ्वी म्हणतो आनंदीकडे बघत, "यापुढे माझ्या समोर यायची हिम्मतसुद्धा करायची नाहीस तू. तू माझ्या भावनांशी खेळलीस. मी तुझा तिरस्कार करतोय." असं म्हणून चिडून बोलतो हा पृथ्वी आनंदीकडे सुद्धा आणि बाकी सगळे सुद्धा रागाने बघतायत. आनंदीला काही बोलायची संधी देत नाहीये. तर पृथ्वी पुढे म्हणतो, "त्याहून जास्त तिरस्कार मी माझ्या मग थांबतो आणि म्हणतो, "मिस्टर निंबाळकरांचा करतो मी त्याहून जास्त तिरस्कार." आणि म्हणतो, "मागे हो." तर आनंदी म्हणते, "पृथ्वी एकदा." तर पृथ्वी जोरात आनंदीला ओरडतो आणि "मागे हो." तर इकडे शिल्पात्या म्हणते, "एक मिनिट. तुम्ही तुम्ही केव्हापासून उपाशी आहात? जरा 2-2 घास खाऊन घ्या." असं आत्याचं चाललंय. तर मिताली म्हणते, "आत्या प्लीज नकोय मला. तर तुमच्या सगळ्यांच्या खोटेपणाने ऑलरेडी आमची पोटं भरलेली आहेत. सो प्लीज ही नाटकं जी काही ती बंद करा. थोडीही जागा उरलेली नाहीये आमच्या पोटात ना मनात." असं बोलतात. मिताली निघून जाते आणि प्रांजल पुढे येतो आत्याच्या आणि तो सुद्धा ना असा एकदा वेगळा लूक देतो. "2 घास खाऊन घे," असं प्रांजलला म्हणते आत्या. तर प्रांजल म्हणतो, "आत्तू, आता आम्हाला या घरातला अन्नाचा एक कण सुद्धा खायची इच्छा नाहीये अजिबात." असं चिडून बोलतो आणि म्हणतो, "प्लीज जा इथून." आता तो सुद्धा निघून गेलाय. तर पृथ्वी, "अरे ह्यांना समजाव ना, तू तरी खाऊन घे ना एखादा घास." तर पृथ्वी ना आत्याला म्हणतो डायरेक्ट, "मागे हो." प्रेक्षकांनो पृथ्वी पण खूप चिडलेला आहे. तो आत्याला पण म्हणतो, "मागे हो." तर आत्या म्हणत असते, "असं नको करू." आनंदी अजून सुद्धा तिथेच उभी आहे दरवाजामध्ये. बिचारी खूप हर्ट झाली आणि मुलं सुद्धा खूप हर्ट झालेली आहेत. आता आनंदी ह्या सगळ्यातून मार्ग कसा काढणार? कसं हे नातं सावरणार? कसा म्हणजे मैत्रीचं सुद्धा नातं असेल आणि त्यांचं बाप-लेकाचं जे काही नातं आहे युगंधर आणि पृथ्वीमधलं, हे सगळं कसं सांगड घालणार? हे बघत राहणं ना इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का प्रेक्षकांनो. कारण विद्याधरसारखा तिथे कळीला माणूस असताना, आगीत तेल ओतणारा माणूस असताना आनंदीला हे सावरून धरायचंय. हे एक शिवधनुष्यच पेलायचं असं म्हणायला हरकत नाही. पण उद्याच्या भागात पृथ्वी ते म्हणतोय, की तुम्हीच म्हणालात ना, की तुमचं लग्न आनंदीबरोबर परिस्थितीमुळे झालंय. तर मग तुम्ही मुक्त व्हा या त्रासातून आणि आनंदीला डिव्होर्स द्या. तेवढ्यात आनंदीच्या बांगड्या ज्या काही आहेत त्या वाढवतायत. रक्त येतंय त्या हातातून. युगंधरचं लक्ष आनंदीकडे जातंय. तर पृथ्वी म्हणतो, की आज तुम्हाला एक काहीतरी निवडावंच लागेल. एक तर ही आनंदी, नाहीतर तुमची मुलं. नेमकं काय निवडणार युगंधर? ह्या परिस्थितीतून कसा मार्ग काढणार ही दोघं जण मिळून बघत राहूया. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा आनंदी.